नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजची मोठी आणि धक्कादायक बातमी अमरावती शहरातून समोर आली आहे. अमरावती येथील फ्रेजरापुरा पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक गुन्हा उघडकीस आला आहे. भानखेड फाटा जंगल परिसरात 28 मार्च 2026 रोजी रात्री 8 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी महिला आणि तिच्या मित्रावर अज्ञात 7 इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली. या आरोपींना दोघांना मारहाण करत धमकी दिली. इतकंच नाही तर फिर्यादीच्या मित्राला दोरीने बांधून ठेवत महिलेला जबरदस्तीने बाजूला नेऊन तिच्या सोबत अतिप्रसंग केल्याचा देखील गंभीर आरोप आहे. या घटनेदरम्यान आरोपींनी मोबाईल काढून व्हिडिओ बनवत तो व्हायरल करण्याची धमकीही दिली. तसेच फिर्यादीकडून जबरदस्तीने रोख रक्कमही लुटल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फ्रेजापुरा पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार परिषद घेत डीसीपी गणेश शिंदे तातडीने कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे आणि आरोपींची नावे स्पष्ट केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशा प्रकारे: मुख्य आरोपी ईश्वर पांडुरंग परसकोल्हे वय 34 वर्ष, दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे वय 25 वर्षे, प्रमोद नारायणराव वाघाडे वय 31 वर्ष, शुभम उर्फ सोमेश्वर वाघाडे 28 वर्ष आणि उमेश बेनीराम भोयर वय 27 वर्ष असे असून या सर्व आरोपींना 29 मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पत्रकार परिषदेत त्यांनी या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा, वैद्यकीय तपासणी, पुरावे जप्ती आणि ओळख परेड अशा सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आता या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का याचा शोध घेत आहे. 8:30 ते 9:15 दरम्यान फिर्यादी पीडिता आणि तिचा मित्र असे या भानखेडा खुर्द फाटा म्हणजे आपला जो चांदूर रेल्वे रोड आहे त्या रोडवरून भानखेडा गावाकडे जाणारा असा रस्त्याचा एक बोर्ड आहे. त्या ठिकाणावरून आपल्याला 100 ते 150 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ते त्यांच्या दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेले होते. त्याच वेळी त्यांना एकूण फिर्यादीप्रमाणे 7 आरोपी, परंतु तपासामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. ते 5 आरोपी त्यांनी अडवले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या मित्राला दोरीने बांधून ठेवले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडचे 120 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर त्यापैकी एका आरोपीने फिर्यादीवर, आरोपी ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे यांनी फिर्यादीवर म्हणजे पीडितेवर अतिप्रसंग केलेला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये कलम 189 CR नंबर 189/2026, कलम 70(1), 77, 127(2), 351(2), 310(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी माननीय CP साहेबांनी स्वतः भेट दिलेली असून आम्ही दोन्ही DCP श्याम उके साहेब, मी, तिसरे DCP आमचे धुमाळ साहेब, क्राईमचे DCP आमचे फुंडकर साहेब, बचाडे साहेब आणि त्याचबरोबर या पोलीस ठाण्याचे शिरसाट साहेब, संदीप चव्हाण क्राईमचे आणि सर्व DB स्टाफ फ्रेजरपुराचा आणि इतर आयुक्तालयाचे DB स्टाफ अशा सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन या गुन्ह्यातील 5 आरोपितांना तात्काळ त्याच दिवशी सकाळी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करून अटक केली. या आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर ती कपडे घालत असताना पुन्हा तिला धमकी दिली की व्हिडिओ काढला आणि धमकी दिली की आम्ही जर ते सांगितलं पोलिसांना किंवा पालकांना आम्ही तुझा हा व्हिडिओ सार्वजनिक करून तुझी बदनामी करू, अशा पद्धतीची धमकी दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सर्व 5 आरोपींना ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे, दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे, प्रमोद नारायण वाघाडे, शुभम सोमेश्वर वाघाडे आणि उमेश बेनीराम भोयर अशा 5 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊन पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील वापरलेली हत्यारं, मोबाईल, दुचाक्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरोपितांची जी ओळख परेडची कारवाई आहे ती सुद्धा माननीय मॅजिस्ट्रेटकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.